दापोली आगारातून सुटलेली दापोली ते बोरिवली या बसमध्ये जागांच्या आरक्षणाबाबत गोंधळ निर्माण झाला। वाहकाने 22 जागांचे आरक्षण असल्याचे सांगितले, त्यामुळे इतर जागांवर प्रवासी बसले। मात्र पुढील टप्प्यात आरक्षण असलेले प्रवासी गाडीत चढले आणि गोंधळ निर्माण झाला। नेमका हा दापोली डेपोचा अनाकोंदी कारभाराचा प्रकार काय आहे हे पाहूया। दापोली डेपोचा अनागोंदी कारभार। दापोली बस डेपोमधून सुटणारी इलेक्ट्रिक गाडी दापोली बोरिवली या गाडीला सीट नंबर 22 पर्यंत प्रवासीचं रिझर्वेशन होतं आणि त्याच गाडीमध्ये कंडक्टर या 22 नंबरच्या पुढे सर्व सीटा खाली आहेत म्हणून आम्हाला इतर प्रवासी भरले, परंतु त्या सर्व सीटावरती आता रिझर्वेशन आहे। गाडीमध्ये एकच गोंधळ उडालेला आहे। एकाच माणसाला 2-2, 3-3 तिकीट दिलेली आहेत। हा दापोली डेपोचा अनागोंदी कारभार चाललेला आहे। साहेब, तुम्ही काय बोलणार आहात त्याच्या बाबतीत? गाडीला सांगितलं 22 पर्यंत रिझर्वेशन आहे। तुम्हाला दापोली बोरिवलीतून सुटताना किती वाजता गाडी सुटली? गाडी सुटली 12 वाजता। मास्टरला विचारलं, मास्टर म्हणाले 22 नंतर कुठेही रिझर्वेशन नाही आतापर्यंत, एकही रिझर्वेशन नाही। ज्याला जिथं बसेल तिथं बसून घ्या, जे रिझर्वेशन सोडून। आणि जशी गाडी पुढे गेली तशी लोक रिझर्वेशन यायला लागली आणि मास्टरांचा मेमो वेगळाच आणि लोकांचे आता नक्की परिस्थिती काय झालेली आहे? आता वाईट परिस्थिती, लोकांना बसायला जागा नाही, त्रास होतोय लोकांना, प्रवाशांचे हाल। ओ दादा, यांचं काय? दादा, तुमचं काय म्हणणं आहे? घरी जायचं, तुमचं काय म्हणणं आहे? बोला। तुम्हाला आता रिझर्वेशन असून पण तुम्हाला उभं राहायला लागतंय? नाही बघा, त्याने आम्हाला माझी सीट 9 नंबर होती, इथे दुसरं झालंय, मला त्यांनी ऍडजस्टमेंट करून दिलं, मी बसलोय। शेवटला कसं आहे, आता कंडक्टरची वाद करून कुठल्या गोष्टीचा उपयोग नाही। ज्याने हे बुकिंग केलं त्या माणसाने दुसरा मेमो त्यांना द्यायला पाहिजे होता, तो दिला नाही। म्हणजे आता एकाच गाडीत जवळजवळ 2 गाड्यांची माणसं झालेली आहेत। आता ह्या माणसाची वाद करून भांडण करून आपल्याला काय उपयोग नाही आहे। आपण इथं सगळे रखडणार। आता जर समजा दापोलीत पुन्हा गाडी चिमटली, मला सांगा सगळ्या नाका त्याच्यामध्ये आपण भरटले जाणार, याचा विचार करा ना। आता या गाडीला फक्त 22 पर्यंत सीट क्रमांक 22 पर्यंत रिझर्वेशन होतं आणि त्याच्यानंतर इतर जी माणसं आली ती त्या 22च्या पुढे जेवढ्या सीटा होत्या तिथं त्या मोकळ्या होत्या, तिथं बसून गेलेली आहेत, बरोबर का नाही? आणि आता त्या इतर सीटावरती रिझर्वेशन असलेले लोक येत आहेत आणि त्याच्यामुळे बसलेली माणसं आता पुन्हा उठू शकत नाही। आमची त्यांना साहेब एक विनंती आहे, आपण सगळे प्रवासी आहोत, सगळ्यांचे सहकारी आहोत। जर त्यांना बसायला सीट देत असतील, मिळत असेल तर त्यांनी ऍडजस्टमेंट करावं। शेवटला सगळे आपण प्रवासी आहोत। कंडक्टर जर तुम्हाला बसायला सीट देत असेल, सीट जर नसेल तर ठीक आहे, जर ठीक आहे आता थोडंसं कुणाला मागे जावं लागेल तर तेवढी जर प्रवाशांनी ऍडजस्टमेंट केलं आपण। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।